पण मला जेवढा विश्वास आहे, मी माझ्याच पद्धतीने खेळत आलोय, कोणाचंही फॉलो केलेलं नाही. तो फक्त तोंडापुरतं मला, अरे तू तर मेरा भाई आहे, तू तर मेरा यार आहे, तू तर कुछ भी कर सकता है. ते म्हणजे पुढच्याची इज्जत ठेवतच नव्हती, तिला माणुसकीच नव्हती. मला लहान बघून ती जास्त माझ्यावर आवाज चढवायची. हे एक गोष्ट माझी बहीण तन्वी, हा तिच्यासाठीच मी आलोय, तिच्यासाठीच खेळणार आता आपण. विशाल आणि सागर दादापैकी या दोघांनी ट्रॉफी जिंकूच नाही, मला आवडणारच नाहीये जिंकले तर. बिग बॉस पण सांगायचे मास्टर माइंड विशाल, तर तो मास्टर माइंड होता, पण ते त्यांच्या टोळीपुरता होता. स्वागत प्रभू राजश्री मराठीमध्ये. कसं आहे? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहे? मी पण एकदम छान आहे. आणि छान रॅली वगैरे निघाली होती, खूप कौतुक झालं. कसं वाटतं? खूप मस्त वाटते, खूप भारी वाटलं बिग बॉसच्या घरात राहून. जे खेळ होता, जे तास होते, खूप प्रकारे मी चांगले खेळले, खूप मजा येत होती मला. पण बाबू तुला आत्ता काय वाटतं, काय कारणं ठरली आणि तू घराबाहेर पडलास? काय कारणं वाटतात? मला असं वाटतंय की मला जरा वोटिंगचीच कमी आली म्हणून मी बाहेर आलो आहे, नाहीतर मी स्ट्रॉंग होतो, खेळत होतो. मधामध्ये कुठंतरी माझा गेम झाला होता वीक, कारण की माझे घरच्याची जरा आठवण येत होती. मम्मी पप्पा 1-2 बार डेंजर झोनमध्ये गेलो, त्यामुळं मला असं वाटतंय जरा वोटिंगची कमी आलीमुळे मी बाहेर आलो. पण जेव्हा तू गेला होतास बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्यांदा, तेव्हा तुला वाटलं होतं तू एवढे आठवडे 11 आठवडे घरामध्ये मला असं वाटलं होतं की बाबा आपण तर बिग बॉसच्या घरात आलोय, पण आपल्याला समजेल का नाही बिग बॉसचा शो इथं, तर आता कसं काय करावा. म्हणजे मला नव्हतं वाटलं. मला असं वाटलं होतं की मी आता 2-3 किंवा 4 आठवड्यातच घराबाहेर पडतील. पण मी एक जिद्द घेऊन आलो होतो की आलोय तसं ट्रॉफी घेऊनच जाणार, थांबायचं नाही. आपण ट्रॉफी नेल्याशिवाय थांबणार नाही, ट्रॉफी घेऊनच जायचं कोणी हालतमध्ये. नेहमी म्हणत होतास घरामध्ये टॉपचा किंग काळू डॉनच ट्रॉफी घेऊन जाणार, पण तसं घडलं नाही प्रभू. वाईट वाटतंय या सगळ्याचं कुठेतरी की आपण इथपर्यंत आलो, अगदी शेवटापर्यंत आलो आणि बाहेर पडलो. हो, तसं तर खूप वाईट वाटतंय, कारण की माझ्या अंतःकरणातून मला माझ्या भावना होते की आपण 100% ट्रॉफी घेऊन जाणार. कारण की ते डॉननी जे स्वप्न बघितले होते आत्तापर्यंत की मला मिलियनमध्ये फॉलोअर करायचे, मला स्टार बनायचं आहे, ते स्वप्न पूर्ण झाले. तर मला असं वाटत होतं आता आपलं हे बिग बॉसचा हे शो मिळाला आपल्याला, तर माझं हा पण स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळं माझी जिद्द होती, मी करणार तर टॉपचं करणार, नाही तर मग नाही करणार. प्रभू, खेळाबद्दल बोलूया. तुझ्या घरामध्ये नेहमीच जेव्हा नॉमिनेशनचा टास्क असायचा किंवा कॅप्टन्सीचा टास्क असायचा, नॉमिनेशनच्या बाबतीमध्ये तुला बोललं जायचं की तू फॉलो करतोस. तुझ्या आधीचा माणूस जे बोलून नॉमिनेट करून गेलाय दुसऱ्याला, तू तेच वेगळ्या पद्धतीने बोलतोस. किंवा कॅप्टन्सीमध्ये पण तू नेहमी वीक आहेस, तुझ्यामध्ये स्ट्रेंथ नाही, हे तुझ्याबद्दल बोललं गेलं. आणि आम्ही ते 1 तास बघतो, पण तुम्ही तिथे 24 तास राहता. तुला आज यावर काही तुझं मत मांडायला आवडेल का? खरंच तू कोणाला फॉलो करून नॉमिनेट करत होतास का तुझ्या मनाने नॉमिनेशन होतं? मी माझ्याच मनाने नॉमिनेट करीत होतं, कारण की आता वैताग येतो ना, बार आपलंच नाव का घेतेत आपल्यालाच, मलाच का टार्गेट करते. ह्यामुळं मग मी त्यांना पण नॉमिनेट करायचं, मी माझ्या मते करायचं, इथं कोणाचंही फॉलो करीत नव्हतं. तर माझं एकच एवढं होतं की मी माझ्या पद्धतीने गेलो तर आपल्याच पद्धतीने आपल्याला खेळावं लागेल, दुसऱ्याचं ऐकून चालणार नाही. म्हणून मी माझ्या पद्धतीनं जे करायचं मी ते करीत होतो. फॉलो नाही केलंस तू? नाही, मी कोणाचंच फॉलो केलेलं नाही. आत्तापर्यंत जे 10 आठवडे आहे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, मी कोणाचं काय फॉलो केलं आहे का नाही केलं आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण मला जेवढा विश्वास आहे, मी माझ्याच पद्धतीनं खेळत आलो आहे, कोणाचंही फॉलो केलेलं नाही. आणि ना घरामध्ये तुझ्या प्राजक्ताची चावी चोरली होतीस, त्याच्यानंतर तुझ्या आणि तिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बिनसल्या. ती तुला बरंच काय काय बोलली होती, हा कुठल्या प्रकारचा खेळ आहे किंवा काय, त्यावर काय बोलशील? तो चावी चोरणं यामागे काय स्ट्रॅटेजी होती? माझी स्ट्रॅटेजी अशी होती की प्रत्येक म्हणजे फर्स्ट आठवड्यापासून आता जसं प्राजक्ताताईचं, रुचिताचं, अनुश्रीचं यायचं तिघीचं भांडण झालं, तर मग मला असं वाटतंय त्या दोघीचं भांडण झालं. मी माझ्यासोबत ती गोड बोलायची, चांगलं राहायची, तू खूप चांगला आहे, खूप गोड आहेस, असं माझ्या तोंडापुरतं येऊन बोलायची. आणि नंतर मग त्याच्यातच जे शिव्या द्यायचे, जे म्हणजे शिव्या नाही, जे बोलायचे, भांडणं व्हायचे, थोडासा वादविवाद व्हायचे, त्याच्यातच जाऊन बसायचे त्यात लोकात. तर मग मला असं वाटायचं अरे एक बार तरी सोड, मलाच का टार्गेट, इतके लोक
17 जण लोक, त्याच्यातून एखाद्या एक बारीच तरी मला सोड. तर मग मला माझा दिमाग भणकला. प्रत्येक वेळेस मी वाचत होतो, माझा गेम दिसत होता आणि त्यांचं एकच होतं की विकय याचा गेम दिसत नाही. म्हणून मी असं ठरवलं की आता मी तन्वीला पण बोललो होतो हिला चाबी देऊ नको म्हणून, जे की बिग बॉसने उमेदवारी दिली होती. मग मी बोललो होतो देऊ नको, पण तिनं दिली तिला, कारण की त्या उमेदवारातून ती स्ट्रॉंग वाटली म्हणून तिनं चाबी दिली. मग मी असं ठरवलं की मग आता आपल्याला तर काय प्रत्येक बारीस नॉमिनेट करते आणि आपल्याला कॅप्टन्सी जरी मिळाली तर सपोर्ट करीत नाही. मग एकच होतं की तिला आता चाबी घ्यायची त्यांची आणि त्यांना उमेदवारी भेटू द्यायची नाही, कारण की चाबी जर मी ठेवली नाही जर घेतली तर मग त्याला उमेदवारी भेटून कॅप्टन्सी भेटून त्या एक आठवडा चेप होते. मला असं वाटत होतं त्याला उमेदवारी नाही द्यायची, त्याच्यामुळे मी चाबी काढी ती. आणि आत्ता जो कॅप्टन्सी टास्क झाला, तू अक्षरशः विशालच्या हातापाया पडला होतास की मला उमेदवारी दे, पण ते झालं नाही. हे एका साईडला. आणि दुसरीकडे नेहमी विशाल बोलत असतो की मला तो आवडतो किंवा मी त्याला सपोर्ट करणार. अंडे पण त्याने तुला दिले होते त्याचे. विशाल हे मुद्दामून वागला असं वाटतं तुला प्रभू, की त्याने तुला मुद्दामून कॅप्टन्सी दिली नाही कारण तुला इम्युनिटी मिळू नये? मला असं वाटतंय की तो फक्त तोंडापुरतं मला, अरे तू तर मेरा भाई आहे, तू तर मेरा यार आहे, तू तर कुछ भी कर सकता है, असंच बोलायचं. मग त्याचा गेम काय खरा खोटा नव्हता, ते फक्त अप्पलपोटा माणूस आहे. म्हणजे फक्त मी पण दाखवतोय की मी भारी, मी याच्यासाठी ते करतो, मी त्याच्यासाठी ते करतो. पण काय नाही, त्याला म्हणजे त्याची हिंमत नव्हती होत. आता तुम्ही तर एपिसोड बघितले असन, प्रत्येकासोबत गोड होता, लढत होतो. तर मी चॅकला लढत होतो त्याच्यासोबत. मला तो टार्गेट करायचा, कारण की त्याला माहिती होतं याचा आवाज कमी आहे, याची हाईट पण छोटी आहे, करू शकतो तर आपण याला टार्गेट करू शकतो, याच्यासोबत भांडू शकतो. म्हणून तो माझ्याशीच भिनायचा आणि त्याला माहीत होतं आपण जर याला इम्युनिटी दिली तर मग त्याला इम्युनिटी दिली तर मग तो सेफ होईन आणि अजून वाचन. आणि इतका वीक प्लेअर आणि ट्रॉफी घेऊन गेला तर आपण काय करायचं. तर तसं त्याला वाटत होतं. माझ्या हिशोबाने मी जे काय करीत होतो मी बरोबर क्लिअर करीत होतो, पण त्यांचा कोणताही मी पण दाखवते तर तेवढंच गेम खेळून पुढे जाते. ते खोटे वागतात तुला असं वाटतं का रे घरातले स्पर्धक? म्हणजे नॉमिनेशन आलं किंवा एविक्शन आलं किंवा कॅप्टन्सी आली आणि तेव्हा एक बोलतात आणि नंतर जेव्हा आपापसात ग्रुप करून बसतात तेव्हा वेगळं बोलतात. एस्पेशली जेव्हा प्रभू वीक आहे अनेकदा ऐकलं. तू सुद्धा अनुभव घेतलास हा की सगळं खोटं खोटं वागतायत? हो, मी ऐकलेलं की अरे म्हणलं तोंडापुरतं करतेत म्हणलं, यायचं कुठं म्हणलं, यांच्या कुठं माणूस की म्हणलं की प्रभू खूप चांगला आहे, खूप असा, हे फक्त तोंडापुरतं करतात म्हणलं. आणि पाठीमागं गेलं की आपल्याच पोटात चाकू घालतात म्हणलं, हे फक्त तोंडापुरतं म्हणलं. जे की आपला फायदा जेवढं होत नाही तेवढं जवळ धरतात आणि फायदा झाला की मग त्यालाच हे करायचं, असं मला वाटतंय. मला ना तुझ्याकडनं उत्तर जाणून घ्यायला आवडेल की अनेकदा टोळी टीममधनं रुचिता प्रकर्षाने बोलताना दिसली होती एकदा, आणि टोळी टीमचे इतर सदस्य, की तुला काटामध्ये खूप चुकीची वागणूक मिळते. म्हणजे तुझ्याकडनं कामं करून घेतली जातात किंवा हे आण ते आण, हे बनव ते बनव केलं जातं. आम्ही ते बघितलं नाही स्क्रीनवर, पण तसं टोळी टीमच्या बोलण्यामध्ये आलं होतं. खरंच तुला काटामधनं अशी वागणूक होती का? नाही, मला तशी काही वागणूक नव्हती. आणि मी काही लहान नाही की मी बिग बॉसच्या घरात गेलो याचं त्याचं काम ऐकायला. नातं बनवलं मी, पण आता तिथं इतक्या दिवस राहणं काय हे नाही. मग नातं बनवूनच कसं तरी आपले दिवस घालावं लागतील. त्यामुळं मी माझ्या तन्वीचं आणि माझं नातं बनवलं. एक काटा ग्रुपमध्ये राहत होतं, पण त्यांना डायरेक्ट सांगायचं हे पहा मला मी काय काम करायला नव्हतं. नुसतं राकेश दादा बोलले होते माझं शर्ट असं धर, म्हणून मी ते इस्त्री मारायची होती, म्हणून मी त्यांना असं धरून दिलं आणि मग त्यांनी ते लावलंच ते इस्त्रीचं स्टँड आणि त्याच्यावर अडकून दिलं. तर रुचितानी त्याचा समजा बोबाटा केला की कामं करते असं करतंय. ते माझ्या मन खुशीनं तेवढंच मी एक गोष्ट केली होती आणि त्यांना सांगितलं हे लोक म्हणलं असं करतात, मला चालणार नाही म्हणलं असं. रुचिता बाहेर इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली वाटाण्या फुटाण्या बोलणं या काही शिव्या नाही आहेत, हे सर्रास शब्द गावाकडे बोलले जातात. तू एकदा तोच विषय घेऊन रुचिताला नॉमिनेटसुद्धा केलं होतंस की हे कोणतं वागणं आहे. बाहेरसुद्धा आम्ही बघितलं की खूप आवाज होत होता रुचिताकडनं. प्रभू, तुला काय यावर व्यक्त व्हायला आवडेल? कारण तेव्हा तू पण उत्तराला उत्तर दिलंस, पण तू खूप त्याचा गाजावाजा नाही केलास. तुला काय आज बोलायला आवडेल तिच्या त्या वागणुकीवर जी तुला घरामध्ये मिळाली? मला तिची तर वागणूक आवडतच नव्हती. की जे की तिचं राहणं, त्या शिव्या, ते बोलणं, ती म्हणजे इज्जत ठेवत नव्हती. कोण आहे, कोणाला काय बोलायला पाहिजे, कुठं कोणते शब्द जोडायला पाहिजेत, हे तिचं
तिचं आवडतच नव्हतं. म्हणजे ते आम्हालाच इतकं बोरिंग व्हायला लागलं. अरे किती ओरडते, काय बोलते ही, कोणाला काही पण बोलते. म्हणजे पुढच्याची इज्जत ठेवतच नव्हती, तिला माणुसकीच नव्हती रुचिताला. मला असं वाटलं बाबा ही कोण पोरगी, ही इतकं का करते. खूप विचित्र. आम्हालाच नव्हतं आवडत म्हणल्यावर महाराष्ट्राला काय वाटत असेल ते मला नाही माहिती. बरं, काय बोलायला आवडेल का या मुलाखतीच्या माध्यमातून तिला? तिला एवढंच सांगेन की बाबा आता जे काय झालं ते गेममध्ये केलंच तू, पण अशी सवय तुझ्यासाठी चांगली नाही. आणि तू एक चांगली मुलगी, एक डान्सर आहे, तर तू असे शब्द तुला सोबायला आवडत नाही. तुला असं सोबत नाही ते शब्द, की तू चांगलं जरा नीट वाग. तू रियालिटी शो करून आलीस, हेच माझं मत राहील तिच्याशी. प्रभू, मला सांग, सागर दादा तुला आवडतो का नाही आवडत? तसं मला तर पहिलं खूप सागरदादा आवडायचे आणि खूप भारी होते, कारण की ते एंटरटेनमेंट करायचे. हां, ते बोलत होते मी आलतो तुझ्याकडे, आलते ते माझ्याकडे, मला विचारलं होतं का एकला बसलात. खूप चांगले होते. पण नंतर ना त्याचं मला असं जाणवायला लागलं, अरे मला माझ्यासोबत जवळ धरलं, हे करायला लागलेत. पण अचानक यांचं असं का होतंय, मला असं का जाणवतं की हे माझ्यावर काहीतरी चिडल्यासारखे किंवा माझ्यावर ओरडतेत. अचानक ते कोणावर बी ओरडायचे माझ्यावर. मला लहान बघून ते जास्त माझ्यावर आवाज चढवायचे. तर मी सहन नव्हतं करू. मग मी पण त्यांना बोलायचो. मग त्यांच्याकडून मी बाजूला गेलो आणि मग मी माझा एक ग्रुप बनवला होता, त्याच्या शिफ्ट झालो. ओके, मला सांग, आत्ता जेव्हा हे सीझन संपेल, प्रभू तुला कोणाकोणाबरोबर बाहेर मैत्री ठेवायला आवडेल? तू कोणाकोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहशील? मी तर आता तसं मी काही मनावर धरीत नाही. आता जे झालं ते बिग बॉसच्या घरात झालं. गेम म्हणजे आपण फक्त 3 महिने जे काय असतो शोसाठी असतंय. मला असं वाटतं हे समजा करून कुठं आपण काय होणार आहे. मी समजा संघ कॉन्टॅक्ट ठेवीन. आपले संबंध चांगले आहेत. आपण काय फक्त 3 महिने सोबत राहिले तर त्याच्याहून लगी इतकी पक्की दुश्मनी करायची बोलायचंच नाही, हे आपल्याला नाही आवडत. मी समध्याशी बोलन, समध्यालाच चांगलंच बोलन. तुला काय वाटतं कोण जिंकावा हा शो? हे एक गोष्ट माझी बहीण तन्वी, हां, तिच्यासाठीच मी आलो आहे, तिच्यासाठीच खेळणार आता आपण. एरवी मी तर खेळत होतो माझ्यासाठी बिग बॉसच्या घरात. कोणाला पण वाटतंय मी पण ट्रॉफी न्यायला चालतं. डॉनला वाटत होतं डॉन आता ट्रॉफी घेऊन जाणार, पण नाही झालं स्वप्न पूर्ण. आणि जरी जिंकलो असतो तर नेक्स्ट टाईम मला सीझन मिळालं बी नसतं. जाऊ दे, नेक्स्ट टाईम चान्स भेटला तर नक्कीच घेऊन येणार. आता मला सांग, कोणी ट्रॉफी जिंकूच नाही असं तुला वाटतं? मला असं वाटतंय ट्रॉफी जिंकूच नाही. विशाल आणि सागर दादापैकी ह्या दोघांनी ट्रॉफी जिंकूच नाही. मला आवडणारच नाही आहे जिंकले तर. आणि ना प्रभू, आम्ही जे बघितलं ना, प्रत्येक वेळी अनेक सदस्य विशालचं ऐकून खेळताना दिसले. तुम्हीही अनेकदा ते हायलाईट केलं आहे की विशालचं ऐकून खेळतात. तुला असं वाटतं की त्या ग्रुपमधले अनेक जण विशालचं ऐकून खेळतात? मला तर तेच दिसत होतं आम्हाला जे घरामध्ये की खरं आहे बाबा. हे जे टोळी बनवली होती पूर्णची पूर्ण लोक विशाल बिग बॉस पण सांगायचे मास्टर माइंड विशाल, तर तो मास्टर माइंड होता, पण ते त्यांच्या टोळी पुरता होता. जे जसं सांगणार तसंच करणार. समजा ते टोळीला म्हणजे त्याचं कसं होतं, एकाच्या खांद्यावर पाय देऊन एकाच्या खांद्यावर त्याचं काम झालं की मग ते बरोबर बाहेर निघत होतं. मग लोकांना दिसायचं अरे हे तर स्वतःचा गेम खेळत नाही, विशालच्या डोक्याने चालते. मग त्यांना बाहेर काढलं. हे तर झालं सेफ, हे गेला पुढं. असं त्याचा गेम होता. मी पहिल्या दिवसापासूनच त्याच्यासोबत माझी दुश्मनी होती. तू मला आवडत नाही, मी तुला आवडत नाही. जे की मला त्याने उचललं होतं पहिल्या दिवसात, ते पण मला खूप त्याचा राग आला होता, कारण की मी पण 20 वर्षाचा आहे. तू असं डायरेक्ट येऊन तुझ्या बॉडीवर घमंड आहे ती बाहेर दाखव, तुझी बॉडी इथं नाही चालणार, हे मी बोललो होतो त्याला. तुला वाटतं त्याला घमंड आहे, अहंकार आहे? मला तर असं वाटतंय, पण दोन्ही पण वाटतंय. गोड बी आहे आणि कडू बी आहे. पहिल्या स्टार्टिंगला तोंडावर गोड गोड तो बोलताना दिसतोय, पण पाठीमागं गारानं करताना दिसतोय. आत्ता तू घराबाहेर गेलास, तुझ्याबरोबर इतरही सदस्य नॉमिनेट होते. तुला काय वाटतं, तुझ्या जागी अजून दुसरं कोण नॉमिनेट व्हायला हवं होतं जे झालं नाही आणि तू बाहेर निघालास? आता किती प्लेअर होते माझ्या जागी, तर मी पुरा प्रयत्न करीत होतो विशालसाठीच. विशाल नॉमिनेट व्हावा आणि तोच घराबाहेर निघावा. माझा शब्द होता की माझ्या आधी तूच घराबाहेर राहशील. मला तो वाटत होता नॉमिनेट व्हावा. ठीक आहे, आता संपायलाच आलाय कार्यक्रम आणि तू बरेच दिवस घरात राहिलास. तू खूप मेहनत घेतलीस, खूप टफ फाईट दिलीस अनेकांना. प्रभू, आता इकडनं एक नवीन प्रवास सुरू झाला आहे, बरोबर? आणखीन लोक ओळखायला लागली, महाराष्ट्रभर तू पोचला आहेस, तुला प्रेम मिळालं प्रेक्षकांचं. म्हणजे
कुठेही तुझा वीकनेस तू हायलाईट होऊ नाही दिलास घरामध्ये. खरंच कौतुकास्पद आहे तुझ्याबद्दल. इतकी सगळी ताकदीची लोकं घरात असताना मला सांग, महाराष्ट्राला तुला काय म्हणायला आवडेल या मुलाखतीच्या माध्यमातून? म्हणजे थँक्यू म्हणायला आवडेल, काय सांगायला आवडेल? हा, आता मला जसं की मी बघतोय माझ्या रील अनुसार, कमेंट अनुसार, तर लोक खरंच बोलते, प्रभू टेन्शन नको घेऊ, खूप भारी खेळलास आणि तू भले तू ट्रॉफी नाही जिंकून आला पण आमच्या समध्याचे मन तू जिंकून घेतलेस, हेच आम्हाला खूप मोठी गोष्ट आहे. तू आभारी आहेस ना महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा खूप आभारी, कारण की मला हे चान्स कधीच नसता भेटला. मी की जे ट्रॉफीपेक्षा मला महाराष्ट्राचं प्रेम खूप भेटलं. त्यांच्या काळजामध्ये, त्याच्या हृदयामध्ये मी घरं केले आणि त्यांचा इतका सपोर्ट भेटला की मला 11 आठवडे जे की इतकी स्ट्रॉंग प्लेयर घराबाहेर केले, पण त्यांनी मला माझ्या कॉमेडीहून, माझ्या गेमहून, माझे गेम पार्टीत होतो मी, काही ट्विस्ट आणत होतो, ते लोकांना खूप आवडलं आणि खूप खुश झाले लोक, मला 11व्या आठवड्यापर्यंत घेऊन गेले. थँक्यू सो मच. तू इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुला तुझ्या इथून पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मी एवढं सांगून महाराष्ट्राला भरभरून वोट करा, तन्वीला जिंकून आणणार मी. हा, आणि तीच होणार विनर. तर भेटू महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.